नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। आज आपण बोलणार आहोत एका अशा शेतकऱ्यांशी जे काटोल सारख्या सुपीक भागात संत्र्याची शेती करतायत आणि आपल्या मेहनतीने एक यशस्वी आदर्श निर्माण केलाय। नागपूर जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी मनोज जवंजाळ यांनी काटोल येथे आपल्या शेतीत अनेक नवनवीन प्रयोग केले आहेत। ते महा ऑरेंज नागपूरचे संचालक आहेत। नागपुरी संत्रा फार्म्स प्रोड्युसर कंपनी काटोलचे अध्यक्ष आणि स्वामी विवेकानंद ऑर्गॅनिक ग्रोवर ग्रुप काटोलचे अध्यक्ष असून सेंद्रिय शेती पुरस्कर्ते आहेत। संत्रा उत्पादनात त्यांनी वापरलेली तंत्रज्ञाने, येणाऱ्या अडचणींवर केलेले उपाय आणि बाजारपेठेतील त्यांचा दृष्टिकोन हे सगळंच आपण आज त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत। नमस्कार सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये। सर, सगळ्यात आधी मला सांगा की तुम्ही शेतीमध्ये कधीपासून आलात आणि हा वारसा सुरू आहे की तुम्ही नव्याने सुरू केलाय? तसा वारसा आहे, आजोबा शेती, वडील शेती, संत्रा म्हटलं तरी चालते। आजोबाच्या वेळेस एक मोठवर शेती समजा 100-200 झाडं होती। आता जवळपास वडिलाच्या हातावर 700 झाडं होते। पण मी आल्यानंतर जसं काही दिवस मी नोकरी केली अंकुर सेटला ॲज अ लॅब केमिस्ट, आणि आवड असल्यामुळे 99ला जॉब सोडून मी 2000 पासून याच्यामध्ये शेतीमध्ये आहे। म्हणजे तुम्हाला आधीपासूनच शेतीबद्दल आवड होती। मी बीएससी केलं, फार्मसी केली आहे D.Pharm। बीएससी करत असताना म्हणजे मी शिकत असताना शेतामध्ये जायचो, म्हणजे मला आवड होती शेतीची, निसर्गासोबत किंवा जे काही आवड असते ती आवड आहे। आणि तुम्ही कोणत्या प्रकारची शेती करता, म्हणजे रासायनिक की सेंद्रिय? मी ऍक्च्युली मिक्स शेती करत होतो 2004 पर्यंत। 2004 मध्ये देशोन्नतीच्या माध्यमातून जे काही एक चळवळ राबवली गेली होती, सुभाष पाळेकर ज्यांना आता पद्मश्री मिळाली आहे नैसर्गिक शेतीची, तर त्या देशोन्नती याच्या माध्यमातून मग पोरे साहेबासोबत, प्रकाश भाऊ सोबत भेट झाली, आणि मग आम्ही 2004 पासून मी संपूर्ण हळूहळू म्हणजे नैसर्गिक शेतीकडे वळलो। त्याला सुभाष पाळेकर नॅचरल फार्मिंग म्हणता येईल, आणि त्याच्यानंतर कंटिन्यूली ते चालू आहे संत्र्यामध्ये माझं। आणि त्याच्यामध्ये बरंच काही घडामोडी झाल्या, यश मिळालं। 2008ला आम्ही इटलीला 13 माद्रे फाउंडेशन जे आहे इटलीची, डॉक्टर वंदना शिवाची भेट झाली होती। प्रकाश भाऊनीच एक कार्यक्रम घेतला होता वरुडला, भाऊच्या माध्यमातून भेट झाली, आणि त्या डॉक्टर वंदना शिवानी माझ्या फार्मला भेट दिली, आणि मग जे काही प्रोसिजर असेल त्यांनी सिलेक्शन केलं होतं। मी 2008ला एक ऑर्गॅनिक सेमिनार होता इटलीला, तुरीन या शहरामध्ये, जवळपास 6 दिवसाचं होतं। तर त्यात सुद्धा मी पार्टिसिपेट केलं होतं। भारतामधले 71 लोक होते, महाराष्ट्रातले 3 होते। महाराष्ट्रातल्या 3 पैकी मी एक। सेंद्रिय शेती चालू आहे अजून, ज्याला आपण नॅचरल फार्मिंग म्हणतो, तर ते चालू। आणि ते कोणत्या कोणत्या प्रदेशात, आता तुम्ही कोणत्या कोणत्या भागात करता? मी ऍक्च्युली आता काटोल, नागपूर जिल्ह्याचा रहिवासी, समजा काटोल मधला आहे। आता सेंद्रिय शेती म्हणजे हा विषय असा, आता भारत सरकारने सुद्धा नैसर्गिक शेती मिशन चालू केलं आहे, तुम्हाला कल्पना आहे सर्वांना। पण याच्यामध्ये कसं आहे की ज्याला आवड असेल शेतकऱ्याला, किंवा देशी गाईविषयी प्रेम असेल, आजही माझ्याकडे देशी गाई आहे, त्याच्यापासून गोमूत्र शेणापासून आपण जीवामृत बनवतो। बरंच काही त्याच्यामध्ये गोमूत्रापासून औषध होतं, किंवा दशपर्णी अर्काला सुद्धा गोमूत्र लागतं। बाकीच्या सर्व घडामोडीसाठी आपल्याला देशी गाय महत्वाची आहे। या देशी गायचा उपयुक्तता काय आहे हे आम्हाला जेव्हा कळलं, तर त्याच्यामध्ये आम्ही एक भरीव काम केलं। आता याच्यामध्ये आमची जमीन जी आहे, जे आता सर्वीकडे ओरड चालू आहे की ऑर्गॅनिक कार्बन कमी झाला आहे जमिनीचा, CN रेशो कमी झाला आहे, ह्युमस कमी आहे, परंतु आम्ही ही शेती करत असल्यामुळे आजही आमच्याकडे जे वॉटर कन्झर्वेशन म्हणतो आपण, तर वॉटर कन्झर्वेशनमध्ये गव्हर्नमेंट एवढा पैसा खर्च करतो, पण आम्ही जेव्हा जीवामृत टाकून राहिलो, आमचा अर्थ फॉर्म तिथे ऍक्टिव्ह केला आहे आम्ही देशी, तर त्या देशी अर्थ फॉर्म ऍक्टिव्ह केल्यामुळं वॉटरचं जे पेनिट्रेशन आहे ते वाढलं आहे। आता कितीही पाऊस पडला, ग्लोबल वॉर्मिंगच्या माध्यमातून वातावरणाचा समतोल बिघडलेला आहे, कधी ऊन वाढतं, कधी खूप पाऊस येतो। अशा याच्यामध्ये आम्ही जे आता हे जीवामृत किंवा मल्चिंग, काडी कचरा कुजवणे, ज्यामुळे ह्युमस वाढवला आहे, CN रेशो वाढला आहे, आता ऑर्गॅनिक कार्बन वाढला, त्याच्यामध्ये पेनिट्रेशन, वॉटर पेनिट्रेशन वाढलं आहे, आणि याच्यामध्ये बगीचाला, संत्रा बगीचाला किंवा आमच्या इतर पिकांना फायदा आहे। पण आता सेंद्रिय शेतीबद्दल तुम्ही आता सांगितलं की कशा प्रकारचं असू शकतं, पण शेतकऱ्यांमध्ये याची जागरूकता आहे का?
शेतकऱ्यामध्ये जागरूकता बरेच सेमिनार होतात. आता जर उदाहरण घ्यायचं झालं तर देशोन्नतीच्या माध्यमातून बरंच कृषकोन्नती आपण जो चालवला एवढे दिवस, तर कृषकोन्नतीमध्ये आपण ते सेंद्रिय शेतीचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये प्रकाश भाऊंनी, पोरे साहेबांनी किंवा सुभाष पाळेकर साहेबांनी बरेच मोठे मोठे सेमिनार घेतले. परंतु होते काय, आता केंद्र सरकारचं नॅचरल फार्मिंगचं मिशन लागू झालं आहे मागच्या 2 वर्षापासून. होते काय, एकीकडे आपण नैसर्गिक शेतीचं गुणगान करतो आणि सोबतच काय करतो की गव्हर्नमेंटच्या ज्या इतर निविष्ठा केमिकलच्या येतात, मग तो शेतकरी एक तर त्याच्यामध्ये थोडासा कंटिन्युअली राहत नाही. दुसरी गोष्ट, त्याच्या मालाला जो भाव पाहिजे, ज्या ऑर्गेनिक बऱ्याच ऑर्गेनिक दुकानं आता भारतात वाढलेले आहे, परंतु त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं प्लान पाहिजे ते नाही आहे. म्हणजे असं होऊन राहिलं आहे की काही काही केमिकलचा मॉल सुद्धा हा ऑर्गेनिकच्या दुकानात जाऊन विकत आहे लोक. तर त्यांना असं वाटतं आपल्याला ऑर्गेनिक करायची काय गरज. म्हणून खरं सांगायचं म्हणजे हा जो ऑर्गेनिक फार्मिंग जो विषय आहे याच्यासाठी आपल्याला अवेअरनेस महत्त्वाचा आहे. स्पेशली त्या शेतकऱ्याला ते महत्त्व कळलं पाहिजे आणि मार्केटिंगची एक सिस्टम तयार झाली पाहिजे. ऑर्गेनिक माल लॅबोरेटरी टेस्टिंग पाहिजे त्याच्यामध्ये, आणि मग पूर्ण भारतभर ज्या शॉपी यांचे स्ट्रिक्ट गव्हर्नमेंटनी, केंद्र सरकारने त्याच्यामध्ये काहीतरी कायदा करायला पाहिजे की रेसिड्यू जर मिळाला तर पेनल्टी होईल. हे जे काही असेल तर ते जर केलं आणि तो सिस्टमॅटिक जर प्लॅन केलं तर ऑर्गेनिक फार्मिंग खूप देशाला खूप गरजेची आहे, ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये नॅचरल फार्मिंग म्हणतो. तर ते होणं गरजेचं आहे. सर, एक टर्म आहे विदर्भाचा कॅलिफोर्निया, म्हणजे संत्रा जिथे उत्पादन केलं जातो त्या एका ठराविक प्रदेशाला ते नाव देण्यात आलेलं आहे. पण तरी सुद्धा त्या शेतकऱ्यांना खूप बिकट परिस्थिती असते शेतकऱ्यांची. तर यामागचं कारण काय असू शकतं? त्यामागं कारण हे मुख्य कारण सर्वांना कल्पना आहे, किंवा आज मीडियाच्या माध्यमातून किंवा प्रकाश भाऊ जे काही आता बोलतात किंवा बाकीचे शेतकरी नेते जे काही बोलत आहे, तर याच्यामध्ये मुख्य कारण कसं आहे की त्याचा जो माल आहे, याचा जो आपल्याला रेट मिळतो, भाव, हा खर्च वजा जाता जे नफा पाहिजे तो मिळून नाही राहिला. त्याच्यामुळे हे सर्व म्हणजे ग्रेन असो, ग्रेनमध्ये तर खूपच वाईट परिस्थिती आहे. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी थोडंसं काहीतरी बरी परिस्थिती हॉर्टिकल्चरमध्ये होती आहे, मी असं म्हणत नाही. मधल्या पिरियडमध्ये संत्र्याचा विचार केला आपण, संत्रा मोसंबीचा, तर 3 वर्ष मोठ्या प्रमाणात फळगळ आली, कारण वातावरणाचा बदलाचा फटका बसला आणि भाव जे आहे शेतकऱ्याचे खूप कोलमडले. म्हणजे मला आठवते की मी जेव्हा शेती चालू केली तेव्हा 15-20 रुपये किलो भाव होता, 20 रुपये किलो. तर त्या गोष्टीला झाले जवळपास आता 25 वर्ष. तेव्हा 15-20 रुपये होता आणि आम्हाला 3-4 वर्ष अगोदर 10-12 रुपये संत्र विकावं लागलं. आता यावर्षी महाग आहे, यावर्षी माल कमी आहे, तर आंब्याचा रेट जवळपास 35-40 रुपये पर किलो आहे आणि मृगाचा जो रेट आहे तो 50च्या वर आहे. तर समाधानकारक आहे. आता आम्ही जे प्रोसेसिंग म्हणत होतो की प्रोसेसिंग वाढलं पाहिजे, ते आता झालं आहे. सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी नाशिक यांचा एक प्लांट नांदेडला ऑलरेडी चालू झाला आहे. 600 टन पर डेचं क्रशिंग आहे. आणि जो पतंजलीचा चालू झाला होता परंतु चालू होत नव्हता, म्हणजे उद्घाटन झालं पण चालू होत नव्हता, तर तो आता या मागच्या सीझनमध्ये तो चालू झाला. आनंदाची गोष्ट. आता काय होईल की भाव थोडा स्थिर येईल संत्रा मोसंबीचा, कारण प्रोसेसिंगमध्ये छोटा माल चालला जाईल आणि मोठ्या मालाला 1, 2, 3 नंबर जे आहे त्याला आपल्याला चांगला भाव मिळेल. येणाऱ्या काळात हॉर्टिकल्चर या संत्रा मोसंबीला अजून चांगलं भवितव्य आहे. सोबतच केशर आंबा असो, कारण केशर हा पूर्ण जगामध्ये खाल्ला जातो, त्याचा रेट कॉन्स्टंट राहतो, म्हणजे एकदम पडत नाही, कारण जास्त जर झाला भारतामध्ये तो बाहेर जातो. तर केसर आंबाची डिमांड वाढेल भविष्यात माझ्या मते. त्याच्यानंतर तायवान पिंक आहे, पेरू आहे, सीताफळ आहे, अशा अनेक गोष्टी आता शेतकरी वळत आहे. परंतु जी पॉलिसी पाहिजे गव्हर्नमेंटची, गव्हर्नमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू, त्या पॉलिसीमध्ये कुठेतरी थोडाफार बदल करणं गरजेचं आहे. कारण आपण रोजगार करतो, या शेतीमध्ये रोजगार क्रिएट करण्यासाठी खूप मोठा वाव आहे. परंतु याच्यामध्ये जे शेतकरी, त्याच्यामध्ये अभ्यासक शेतकरी, याच्यासोबत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा जे कोणी पॉलिसी होल्डर आहे हे बसत नाही. वरून पॉलिसी ठरवल्या जाते, IAS अधिकारी सांगते त्याच्याप्रमाणे होत राहते. त्याच्यामध्ये कुठेतरी थोडासा जर बदलाव झाला तर येणाऱ्या काळात हॉर्टिकल्चरमध्ये खूप मोठा वाव आहे आपल्याला.
सर, आपण सगळ्यांना माहिती आहे आपल्याला की शेती ही निसर्गावरच अवलंबून आहे, पण आता जसं आपण बघतो की निसर्गाचं चक्र पूर्णपणे बदलून गेलंय. कधीही पाऊस येतो तर कधीही दुष्काळ पडतो, काहीही होऊ शकतं. तर हवामान बदलाचा जो त्याच्यावर परिणाम पडतो तर तो शेतकऱ्यांवरती कसा पडतो? आणि आता तुम्ही सेंद्रिय शेतीबद्दल सांगितलं, तर जर आपण तशी शेती केली तर त्याचा किती प्रमाणात परिणाम पडतो आणि कमी होऊ शकतो का? आता लेटेस्ट उदाहरण आहे हवामान बदलाचं. मे महिन्यात कधी पाऊस येत नाही. आता मे महिन्यात एवढा पाऊस आला यावेळेस की जे मृगबहारात संत्रावाले होते ते पूर्णपणे कोलॅप्स झाले. म्हणजे ते काय झालं की लोकांनी बगीचे ट्रेस करता सोडलेले होते. ट्रेस असल्याशिवाय फ्लॉवरिंग होत नाही. तर ते एकाएकी पाऊस पडल्यामुळं त्याचा ट्रेस चालला गेला. तर आज अशी मगाशी सांगितल्याप्रमाणे रेट वाढला, याला कारण म्हणजे मृगबहार फार कमी आहे. येणाऱ्या काळात हवामान बदलाचे फटके मोठ्या प्रमाणात बसणार आहे. त्याच्यामुळं आता राहिली गोष्ट आपली सेंद्रिय शेतीची किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणून, तर त्याच्यामध्ये आपल्याला एकच फायदा होईल की निविष्ठा ज्या आहे त्या जर आपल्या स्वतःच्या असल्या, जीवामृत आपलं आहे, दशपर्णी अर्क आपला आहे, आणि जास्तीत जास्त खर्च म्हणजे आपण स्वतः स्वावलंबी आहोत, त्याच्यामध्ये जो फटका बसणार तो कमी बसेल. परंतु जे पूर्णपणे दुकानावर अवलंबून आहे, सतत फवारे मारताय आणि फवारण्यामध्ये किंवा केमिकल फार्मिंग मध्ये खर्च खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलेच आहे. कारण भाव जो आहे, भाव जो मिळत आहे आपल्याला, हा जो काही मिळत तो एवढा खूप मोठा नाही आहे, पण त्याच्यामध्ये फटका हा ऑर्गॅनिक वाल्यांना कमी बसेल असं मला वाटतं. आता आपण काही दिवसांपहिलेच बघितलं, कृषी मंत्र्यांचं एक प्रकरण खूप गाजलं होतं. तर आता आपण बघतो की शेतकरी रोजचा जर आपण आकडा बघितला तर रोज 8 शेतकरी आत्महत्या करतायत, आणि त्यामध्ये राज्याचे कृषी मंत्री जर तुम्हाला अशा प्रकरणात अडकताना दिसतात तर ऍज अ शेतकरी तुम्ही काय विचार करता? ऍज अ शेतकरी म्हणून कसं आहे, हे प्रकरण जे आज सोशल मीडिया किंवा प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया ह्या खूप हावी झाल्या. खरं सांगायचं म्हणजे माणिकरावजी कोकाटे अतिशय चांगले व्यक्ती, म्हणजे माझ्या मते, मी काही राजकारणात नाही आहे, परंतु त्यांना मी पाहिलं जेव्हा त्यांनी कृषी मंत्र्याचा म्हणजे हातात घेतला तेव्हा त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला की कुठे कुठे शेतकऱ्याच्या काय काय अडचणी. पहिल्यांदा असा कृषी मंत्री होता की जे सरळ डायरेक्ट शेतकऱ्यासोबत बोलला. मला पण एक संधी मिळाली, मी वानामधीलच्या कार्यक्रमात होतो, त्यांनी असं कधी नाही म्हटलं की हा शेतकरी बोलून आला तू नको बोलू, कमी धावपळ करत नाही, शांततेनं बसून अमरावती, नागपूर किंवा पूर्ण विदर्भ असो किंवा महाराष्ट्र असो, त्यांनी पूर्ण त्याच्यामध्ये काय अडचणी आहे त्यांनी समजून घेतल्या. त्याच्यानंतर त्यांनी बदल्यापासून सर्व गोष्टीची एक पारदर्शकता आणली आणि निविष्ठावर हे केलं. एक लॉबी असते, सर्वांना माहिती, मी त्याच्यावर बोलू शकत नाही. काही लोकांना त्याच्यामध्ये दुखावल्या जाते. जसं आर आबा पाटलाला एक चांगले गृहमंत्री असताना हे बोलणं काय आहे, तुम्ही बघा आता मोबाईल कोण नाही पाहत, आणि एखाद्या तोंडातून ते सरळ आहे, शेतकरी गावातले आहे ते, आणि त्यांना ग्रामीण टच आहे, बोलताना बेधडक बोलतात. परंतु माणिकरावजी कोकाटेंनी एक खूप चांगलं नियोजन केलेलं होतं आणि त्यांचा खूप चांगला प्लॅन होता. पण बोलण्याच्या याच्यामध्ये जर समजा 2-4 काही वाक्य वाईट बोलले म्हणजे कृषी मंत्री खूपच वाईट आहे, धोरणं पहा ना, तो व्यक्ती काय करत आहे आपल्या महाराष्ट्रासाठी, शेतकऱ्यासाठी ते बघा ना. तो व्हिडिओ बघित आहे, तो एखादा शब्द त्याच्या तोंडून चुकून निघाला तर त्याचा तुम्ही भाऊ करता का? भाऊ कायच्यासाठी करता की कुण्यात तरी काहीतरी लोकांना हर्ट झालं होतं की हा व्यक्ती आपल्या कामाचा नाहीये. कारण या कृषी विभागामध्ये खूप मोठा भोंगळ कारभार आहे. भोंगळ कारभार म्हणजे वरच्या लेवलचा. माझं तसेच एक आयुक्त चांगले आले होते, काय नाव त्यांचं आता मी विसरलो, आपल्या विदर्भातलेच होते, खूप चांगले होते ते, आपलं विसरलो मी नाव. त्यांना असंच तडकाफडकी हे केलं. तर तुम्ही जे म्हणता की बाबा माणिकरावजी कोकाटे वाईट आहे, तर मी एक शेतकरी म्हणून सांगतो, मला तरी तसं काही वाटलं नाही. मी नेहमी हा विचार करेन, कारण मी एज्युकेटेड फार्मर आहे, की धोरणं कशी आहे, तो व्यक्ती काय करताय शेतकऱ्यासाठी. आर आबा पाटलांनी एवढं चांगलं डान्स बार बंद केले, किंवा आपल्या सर्वांना माहित आहे की किती कर्तव्य दक्ष गृहमंत्री होते, परंतु एक फक्त वाक्य निघाला त्यांच्या तोंडून आणि मीडियाने हे केलं, बळी गेला त्यांचा. तसाच पण त्यांचं खातं बदलण्यात आलं, आता त्यांना खातं बदललं. आता ते ठीक आहे, आता नवीन जे कृषी मंत्री आले भरणे साहेब, दत्ताजी भरणे, त्यांनी म्हटलं की मी शिकीन, म्हणजे थोडा वेळ वाया गेला ना. मी तुम्हाला सांगतो की एखादा कोणताही, मी नेहमी, आम्ही असा विचार कसा करते आपल्या देशातले लोक की तोंडातून वाक्य निघाले म्हणजे वाईट. व्हिडिओ मोबाईल पाहिला, 5 मिनिटाचा गेम आपणही पाहतो ना, कोण नाही पाहत.
आज पूर्ण भारतातल्या लोक मोबाईलवर पूर्ण अर्ध्याधिक तर ऍडिक्ट झाले आहे. तो कधी थोडासा विरंगुळा मिळाला तर पाहा, प्लॅन करून त्यांना उडवलं असं वाटतं. आता ज्या सरकारच्या योजना आहेत, जसं महायुती सरकारने आपल्या इलेक्शनच्या आधी लोकांना सांगितलं होतं, शेतकऱ्यांना आश्वासनं दिली होती, पण शेतकऱ्यांची काही आश्वासनं पूर्ण झाली नाही असं काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तर हे किती प्रतिशत खरं आहे? नाही, आता याच्यावर जर बोललो आपण की आपल्या देशाचे धोरण असो कृषीविषयी किंवा महाराष्ट्राचं धोरण असो, याच्यामध्ये जसं आता काही आश्वासन जर दिली तर ते पाळायला पाहिजे. आपण जर कर्जमाफी बोललो, आणि कर्जमाफी काय तर जसं म्हणजे बच्चूभाऊ कडूच्या वाक्यातून जर बोलायला गेलं की आम्ही काही तुम्हाला जास्तीचे मागत नाही, आम्हाला तुम्ही भाव नाही देऊन राहिले. म्हणजे आम्हाला तुम्ही आमचे जे कपाशी आणि सोयाबीनचा भावाचा, मी स्वतः मला वाटते मी सोयाबीन खूप पैसे कमावले सुरुवातीला, आणि त्यानंतर बन्सी गव्हार पण कमावले आपल्या ऑर्गॅनिक ह्याच्यात. आम्ही त्यावेळेस सोयाबीनवर म्हणजे मोठे मोठे काम व्हायचे, गाडी घेणं आहे किंवा एखादं लग्नाचं हे आहे. आज सोयाबीनची रेट काय आहे? 10 वर्षा अगोदर मी 3.5-4 मध्ये विकली, आता ते 4,000 4,500 आहे. आणि निविष्ठा जे आहे आता कोरोनानंतर तर अजूनच वाढले आहे. त्याच्यावर जर आपण बोलतो म्हटलं तर 1 तास लागेल. किती वाढलाय तो नेट प्रॉफिट नाहीच आहे. मी तर नेहमी म्हणतो शेतकऱ्याला, मी बऱ्याच शेतीविषयक घडामोडी जातो किंवा मला जर संधी मिळाली कुठे भाषणाची, कॉटन आणि सोयाबीन लावू नका, या देशाला गरज असेल तर बाहेरून आयात करा. आपण का म्हणून यांची हे करा? हॉर्टिकल्चरकडे वळा, ड्राय आपले काही लोकांकडे पाणी नसेल तर तुम्ही ऍपल बोरकडे वळा, सीताफळ आहे, पेरू आहे, बहाडुली जांभूळ आहे, याच्याकडे वळा. का म्हणून देशाचा विचार करायचा? देश आपला विचार करत नाही. भाव नाही आहे, बरेच आंदोलन झाले आहे, बरेच शेतकरी नेते त्याच्यावर आता न बोललेलं बरं. परंतु जो स्वामीनाथन आयोग झाला होता आणि त्यांनी जे सांगितलं होतं ते कोणत्याच सरकारनं केलं नाहीये. आणि याच्यामुळं आता कसं झालं आहे की हे आश्वासन जे निवडणुकीमध्ये मिळतात तर याच्यावर आता त्यांनी द्यायला पाहिजे. त्यांना असं वाटतं की हे आम्ही काहीतरी म्हणजे त्याच्यामध्ये, आता मी जस्ट आज वाचलं पेपरमध्ये की बा काही शेतकरी श्रीमंत असतात, असं असतात. शेतकरी मोठा असेल ना तेवढा घाट्यात राहतो. मी तुम्हाला सांगतो, 3 एकरचा शेतकरी असेल आणि त्याचा लॉस हा थोडासा राहतो, मी म्हणत नाही की त्याला पण लॉस आहे, परंतु तोच जर कोरडवाहू शेतकरी मोठा असेल समजा 50 एकरचा, तर आमचे काही मित्र आहे, मोठ्या मोठ्या शेती आहे, त्यांचे काय हाल आहे आम्हाला माहित आहे. उलट ते प्रतिष्ठेच्या नावाखाली किती कर्ज काढले इकडून तिकडून, ते अडचणीत आहे. लहान मोठा शेतकरी असते, हा जो सर्व्हिसवाला आहे, बिझनेसवाला आहे, राजकारण आहे, यांना वगळलं पाहिजे. गव्हर्नमेंट सर्व्हिस, बिझनेस आणि राजकारणात जे शेतकरी असेल त्या लोकांना कर्जमाफीतून वगळलं पाहिजे. पण इतर लहान शेतकरी मोठा शेतकरी विचार न करता सरसकट कर्जमाफी युती सरकारने करायला पाहिजे. आश्वासन दिलं होतं, आता तुम्ही म्हणता की आम्ही करू, केव्हा करू? म्हणजे ते लोकांनी आत्महत्या केल्यावर करायचं का? तुम्हाला जर वाटत असेल तर एक वेळा मनमोहन सिंग असताना, आणि आता पवार साहेबांवर बरेच लोक बोलतात, चांगले बोलणारे वाईट बोलणारही आहे, परंतु पवार साहेबांनी त्यावेळेस आणि मनमोहन सिंगांनी संपूर्ण कर्जमाफी करून दाखवली होती. तसाच युती सरकारने म्हणण्यापेक्षा भारत सरकारने एक वेळा संपूर्ण देशाची कर्जमाफी करावी. त्याच्यामध्ये फक्त तुम्ही सर्व्हिसवाले नका घेऊ, व्यापारी राजकारणी नका घेऊ, आणि जे बिझनेसवाले यांना वगळा, जे हे भरतात इन्कम टॅक्स. पण सरसकट एक वेळा जर कर्जमाफी केली तर संपूर्ण भारतातले शेतकरी कुठं अडचणीत आहे सर्वांना माहित आहे. आपण किती त्यांना लुटलं, हमी भाव नाही मिळून राहिलाय. स्वामीनाथन आयोग लागू झाल्यानंतर कितीतरी आंदोलन झाले, पण आपण नाही दिलं. दिलं नाही, एक वेळा करून पहा ना. 11 वर्ष झाले आता आपल्याला, आपण एक वेळा करून पहा. जर केलं तर एक खूप चांगला म्हणजे युती सरकारला, मला असं वाटतं शेतकऱ्यांचा अजून चांगला आशीर्वाद लाभेल असंच म्हणता येईल. आणि आपण बघतो की शेतकऱ्यांची सगळीकडूनच फसवणूक केल्या जाते. तर जेव्हा ते कळमना मार्केटमध्ये सेल करायसाठी येतात तर तेव्हा मध्यस्थींकडून त्यांची काही फसवणूक होते का, किंवा कशा प्रकारची होते? मोठ्या प्रमाणात होते. आता आमचे काही दिवस काटोलचे आमदार होते आशिष बाबू देशमुख, यांच्या माध्यमातून आम्ही, सुनील शिंदे पण तेव्हा होते माजी आमदार, आम्ही एक मीटिंग कळमनामध्ये घेतली. तेव्हा विनोद गुडदे पाटील जवळपास 100 शेतकरी होते. तेव्हा त्यांनी कबूल केलं की आम्ही कार्ड घेणार नाही. या गोष्टीला झाले 6-7 वर्ष. यांचं चालूच आपलं
सामोरून न घेता बिलातून मागून लिहून राहिले. म्हणजे 1 टन मोसंबी जर घेतली किंवा संत्रा घेतला तो 100 किलो काट. म्हणजे कोण्या देशात जगात राहतो आपण, कुठे राहतो, कधी कधी म्हणजे असं कल्पनेच्या पलीकडे असं वाटतं की हे लोक काय करत आहे शेतकऱ्यांना. त्याच्यानंतर आता अधिवेशनामध्ये मागच्या या अधिवेशनामध्ये माननीय आमदार आशिष भाऊ देशमुख यांनी हा प्रश्न उचलला आणि उचलल्यानंतर त्याच्यामध्ये एक कमिटी आता SIT त्याच्यावर आता जिल्हाधिकारी साहेबाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली आहे. तर त्याच्यामध्ये कसं आहे की तिथे CCTV कॅमेरे लागले पाहिजे, सक्त आदेश झाले पाहिजे. आम्ही जेव्हा मागची मिटिंग घेतली होती मागच्या हिवाळी अधिवेशनात नागपूरच्या, तर तेव्हा जे पणनचे संचालक आहे आणि सन्माननीय आमदार आशिष भाऊ देशमुख आणि आम्ही शेतकरी होतो जवळपास 3 तहसीलचे, काटोल, नरखेड, कळमेश्वर, सावनेर. तर तेव्हा त्यांनी कबूल केलं की आपण हे काट घेतात 100 किलो हा आम्ही रद्द करू. परंतु संचालक पणनचे तर काय सरनेमध्ये विसरलो आता मी, तर त्यांनी अजूनही ते आहे हल्ली, तर त्यांनी त्याचा पाठपुरावा नाही केला. आता व्यापारी काय करतात की सामोरून नाही लिहत बिलात, मागून लिहितात कच्च. तर त्याच्यामध्ये तुम्हाला CCTV कॅमेरा लावा लागेल किंवा आता ही जी कमिटी स्थापन झाली तर त्या कमिटीनी तिथे मधामध्ये स्क्वॉड पाहिजे की आपण जसं पोलीसमध्ये साध्या वेशातले पोलीस जातात तसं तिथं कोणीतरी ठेवून पाहायला पाहिजे आणि व्यापाराला चांगला पेनल्टी केली पाहिजे, म्हणजे आपोआप कमी होईल. काही कारण नसताना 100 किलो. आमचं काय म्हणणं होतं त्यांना, व्यापाऱ्यांना, आमचा व्यापाऱ्यांच्या विषयी विरोध नाहीये. तुम्ही बिझनेस करा ना, चांगला करा. तुम्हाला जर समजा माझी मोसंबी आहे तर चांगली आहे तर पूर्ण भाव द्या त्याला, तुमची खराब असेल तर त्याला कमी भाव द्या. आणि छोटा आता प्रोसेसिंग युनिट चालू झालाय. पहिला प्रॉब्लेम होता की छोट्या मालाला डिमांड नव्हती, त्याच्यामुळे ठीक आहे. पण आता प्रोसेसिंग युनिट 2 चालू झाले नांदेडला, नागपूरला. तर आता तुम्ही सरसकट पूर्ण वजनाचे पैसे दिले पाहिजे आणि नाही दिले त्याच्यामध्ये काहीतरी तिथे स्ट्रिक्ट कानून कायदा केला पाहिजे तर त्याचा सॉल्व्ह होईल. पण तुम्हाला असं नाही वाटत का की शेतकऱ्यांमध्ये साक्षरता कमी असल्यामुळे हे सगळे प्रकार होत असतील किंवा त्यांना आवाज उठवण्याची हिंमत नसेल त्यांच्यामध्ये, म्हणून हे सगळं होत असेल? साक्षरता वगैरे काही कमी नाही आहे. शेतकऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता असा झाला आहे की कोणत्याही मीडियामध्ये जा किंवा एखाद्या कार्यक्रमात जा, त्या शेतकऱ्याला मगाशीच मी एक उदाहरण दिलं. कॉन्व्हेंटला एका कॉन्व्हेंटमध्ये गेलो होतो मी, भाषण होतं शेतीविषयक. शेतकऱ्याची अशी म्हणजे त्याची अशी रंगोली होती की त्याला असं गरीब दाखवणे, कमजोर दाखवणे, हे बंद केलं पाहिजे. शेतकरी आता एज्युकेटेड आहे, बरेच एज्युकेटेड मुलं नोकऱ्या नेमण्यात शेतीमध्ये आलेले आहे. त्यांचे वडील जरी शेतीत असेल पण आज पोरगा आहे ना आणि तो एज्युकेटेड आहे. सोशल मीडियामध्ये मोबाईल समजते, आज सर्वांना नेट समजत आहे, ऑनलाईन पैसे. आता माझ्याकडे नर्सरी आहे संत्रा, मोसंबी, कलमाची. तर बरेच शेतकरी आता ऑनलाईन पैसे टाकतात. मला आनंद होते कारण ते एज्युकेटेड झाले. म्हणजे इमॅजिन नाही करा तुम्ही, साधा शेतकरी वाटते पण तो ऑनलाईन पैसे टाकतो. तर ते गोष्ट डोक्यातून काढून टाका की बा शेतकरी साक्षर नाही आहे. लूट याच्यासाठी आहे की शेतकरी एक वेळा फक्त शरद जोशी साहेबाच्या वेळेस एकजूट झाला होता, तेव्हापासून शेतकरी हा एकजूट होऊन नाही राहिला. आता बरेच शेतकरी संघटनेचे लोक किंवा बाकीचे लोक म्हणतात आम्ही काय करू, शेतकरी एकजूट येत नाही. त्याला कारण झाला की तो कमजोर झालाय. तेव्हा काहीतरी बरा होता शरद जोशी साहेबाच्या वेळेस. आता एवढा कमजोर झाला की त्याला वाटते मी कितीतरी आंदोलनात गेलो, कितीतरी कार्यक्रमात गेलो, पण मला आता काही मिळत नाही. आता शेट्टी साहेब आहे तिकडे, टिकेत साहेबांनी मोठं आंदोलन केलं, इकडे रविभाऊ तुपकर आहे, प्रकाश भाऊ आहे, बरेच लोकांनी याच्यावर आंदोलन केले, बरंच हे झालं. आता सर्वांना वाटते की शेतकरी कमी येतात, कमी याच्यासाठी काही रिझल्ट दिसत नाही ना. हे जे बसले आहे वर धोरण ठरवणारे, यांनी ज्या पद्धतीने, मला माझ्या सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो, पिक्चर येणार, यांना कॉर्पोरेट फार्मिंग आणायची आहे आपल्या देशाला. बरेच शेतकरी कमजोर झाले आहे आणि ते आता शेत्या विकून मोकळे होऊन राहिले आणि पैसेवाले लोक शेत्या घेत आहे. येणारा पिक्चर म्हणजे येणारा जे दिसत आहे मला ते असं वाटतंय की हे कॉर्पोरेट फार्मिंगचं बीज यांनी रोवलेलं आहे. मधल्या पिरियडमध्ये दिल्लीला एक मोठं आंदोलन झालं, तुम्हाला कल्पना आहे. ते त्याचंच लक्षण आहे. शेवटी त्या हरियाणा आणि पंजाबचे शेतकरी, आता ते लोक काय म्हणतात, काय असं आता काय बोलावं आपण की त्या लोकांच्या, समजा आता तुम्ही, माझी समजा एक मुलगी आहे, मी शेतकरी आहे, तुम्ही कॅनडाला आहे, अमेरिकेला, तर मग सदन होणार ना. तर त्या लोकांचे बरेच येणार आहे, मग त्यांच्याकडे पैसे आहे, मग सदन होणं आहे का गुन्हा आहे.
मग तिथे त्यांना नक्सलाईट म्हणणे किंवा हे कुठून तरी पैसा आला म्हणणे आणि ते आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, परंतु ते शक्य झालं नाही. पण आता ते 3 कानून जे आहे ते थांबले आहे का आंदोलन तो चालू आहे आपल्याला काही माहित नाही. परंतु खरं सांगायचं म्हणजे एक असा क्षेत्र आहे माझ्या मते ऍग्रिकल्चर की तुम्ही रोजगार नाही देऊ शकत. आज आता AI आलाय, AI तुम्हाला कल्पना आहे ना. आता याच्यामध्ये बरेच सॉफ्टवेअर इंजिनियर किंवा म्हणजे तुम्ही रोजगार नाही देऊ शकत. AI टेक्नॉलॉजीमध्ये सर्व इंटेलिजन्स असल्यामुळे ते सर्व सॉफ्टवेअर बनवले की कंपन्याचं काम चालेल किंवा बाकी ऑफिसेसचं काम चालेल. पण हा जो ऍग्रिकल्चर जो सेक्टर आहे शेतीविषयी, जसं सन्माननीय शरद पवार साहेबांचा एक चांगला अभ्यास आहे शेतीवर किंवा गडकरी साहेब अतिशय चांगला अभ्यास आहे. सन्माननीय गडकरी साहेब आपल्या म्हणजे आम्हाला खरं सांगायचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक खूप चांगला अभ्यास आहे त्यांचा. ते नेहमी या शेतीविषयक प्रोसेसिंग कसं झालं पाहिजे, इथेनॉल कसं तयार झाला पाहिजे ऊसापासनं, ऍग्रिकल्चरमध्ये ग्रामीणमध्ये कसा रोजगार क्रिएट झाला पाहिजे याच्यावर बोलत असतात. त्यांना चांगला विजन आहे, पवार साहेबांना आहे. त्यांनी तेव्हा हे कृषी मंत्री असताना बऱ्यापैकी शेतकरी सुखी होते. परंतु आता जे कृषी मंत्री झाले आहे शिवराज सिंग चौहान साहेब, त्यांचं पण विजन चांगलं आहे. म्हणजे आपण पक्षाचा काही आमचा संबंध नाही आहे. आम्हाला जर एखादी व्यक्ती चांगला वाटलं की त्याने कुठेतरी काम करत आहे, पण याच्यामध्ये ऍग्रिकल्चरमध्ये जो रोजगार क्रिएट होणार आहे आपल्या देशामध्ये, हे स्वतःला जे धोरणं चालू आहे विकसित राष्ट्राचे समजून करून राहिले. मधल्या पिरियडमध्ये असा काही वाईट परिस्थिती येईल की ठीक आहे, गरीब जे बिलो वाले आहे लेबर वगैरे यांना तर तुम्ही जे काही कार्ड आहे आपलं त्याला नरेगामधून बऱ्याच स्कीम आहे त्यांच्यासाठी, तर त्यांना पैसे मिळते. आता लाडली योजना आहे, अनेक आहे. आणि मधले श्रीमंत लोक सुखी होईल ना खालचा सुखी होईल. मधला जो आहे जो 20-25 हजार रुपये कमावतो हा पूर्ण कोलॅप्स होणार आहे. कारण कसं आहे की याची आज रुपयाची व्हॅल्यू फार कमी झाली आहे. पहिले आमचा 2002ला मी 4.5 लाखाचा बगीचा विकला होता. शेती घेऊन माझं वर्ष चाललं होतं. आज मी 15 लाखाचा बगीचा जरी विकेल तरी तर दिसत नाही पैसे, कारण आता खर्च वाढले आहे, रुपयाचं हे कमी झालं आहे मूल्य. ऍग्रिकल्चर सेक्टर एवढं चांगलं आहे भारताचं जर विचार केला. डेअरी आहे, कुक्कुटपालन आहे, त्याच्यानंतर रेशीम आहे, त्याच्यानंतर फलोत्पादन मध्ये हॉर्टिकल्चर मध्ये बरेच फ्रुट्स आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांनी जेव्हा हॉर्टिकल्चर मध्ये बरंच असं काम केलं की आज आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व फळाचे बगीचे आहे, मोठ्या प्रमाणात आहे. निर्यात होत होती बांगलादेशला वगैरे, पण ड्युटी आता कमी झाल्यामुळे तिथे तोही प्रॉब्लेम आला. तर ड्युटी वाढल्यामुळे प्रॉब्लेम आला. तर जर शेतीविषयक धोरण जर चांगले राबवले, मला असं वाटते येणाऱ्या काळामध्ये इतका चांगला रोजगार तयार होईल. आणि जे मुलं एज्युकेटेड आता नोकरीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये जात आहे किंवा विचार करत आहे, तर ते ऍग्रिकल्चरकडे काही वळले आहे. त्यांनी बऱ्याच असे काही उदाहरण आहे, आम्हाला मी स्वतः पाहिलं आहे. एज्युकेटेड आहे, हायली एज्युकेटेड नोकऱ्या सोडून त्यांनी प्लॅन केला आहे नवीन फ्रुट्स मध्ये. पण त्यांचा जो पैसा होता ते त्यांनी नोकरीमधून कमावला आणि ते इकडे लावला. पण जो शेतकऱ्याचा मुलगा जो आहे त्याच्याकडे ओरिजिनल शेतकरी असेल आणि पैसा नसेल, बँक उभं करत नाही, तर तो त्यांच्या स्वप्न असून प्लॅन असून तो इम्प्लिमेंट नाही करू शकत. आता फार्मर प्रोड्युसर कंपनी चांगली संकल्पना आली आहे, पण त्याच्यामध्ये असा दिसत आहे मला पिक्चर की जे कमजोर शेतकरी आहे तो पुन्हा मागा आहे. याच्यामध्ये पुन्हा पैसेवाले कोणीतरी लावून माझी फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे, मला कोणीतरी फायनान्स एक वेगळा भेटला तर मी ऑफ होत आहे. मी ते प्रूव्ह करू शकतो, मला माहित आहे ते काय आहेत. पण सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला तर बँक उभीच नाही करत. याच्यामध्ये धोरणामध्ये थोडंसं जर चांगलं व्यवस्थित काम केलं, काही गोष्टी चांगल्या होत आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून, तर रोजगार चांगला क्रिएट होईल. नाहीतर मग मी जे म्हटलं की कार्पोरेट फार्मिंग आली, 100 रुपये किलो गहू घेऊ तेव्हा आनंदाने बाकीचे लोक घेईल असं मला वाटते कार्पोरेट फार्मिंग आल्यावर. बरोबर सर. आता मधात एक मुद्दा खूप गाजला होता आणि कोल्हापूर साईडचे शेतकरी खूप आक्रमक झाले होते, तो म्हणजे शक्तीपीठ महामार्ग. तर शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की आम्ही आमच्या जमिनी देणार नाही, ती आमची माय आहे. पण सरकारचं म्हणणं होतं की आपल्याला प्रगत व्हायचं आहे, विकास करायचा आहे, तर आम्हाला त्याच क्षेत्रातून आम्हाला तो मार्ग काढावा लागेल. तर शेतकऱ्यांची जी भूमिका होती, तुम्ही ऍज अ शेतकरी त्या सगळ्या घटनेकडे कसं बघता? नाही बघा, महामार्ग होणं काही वाईट नाही आहे. आज तुम्हाला सांगतो, समृद्धी महामार्ग झाल्यामुळं
आपण मुंबई सोबत 8 तासामध्ये, मी माझा आमचा अनुभव सांगतो. मी महावारींचा डायरेक्टरी आहे. जेव्हा आम्हाला कंटेनर पाठवलं आम्ही श्रीलंकेला माननीय गडकरी साहेबांच्या मदतीने, तर आम्ही महावारींनी जेव्हा हे कंटेनर पाठवलं तेव्हा आम्हाला लागले 18 तास. त्याच्यामुळे संत्रा थोडासा खराब होण्याचे चान्सेस होते, तरी तो व्यवस्थित गेला. बाय सी गेला. मग आम्ही श्रीलंकेला गेलो. श्रीलंकेला संत्रा ॲज इट इज चांगला पोहोचला, परंतु श्रीलंका आणि बांगलादेशला ड्युटी खूप वाढवली आहे भारतासाठी. विशेष म्हणजे आज गल्फ कंट्रीचा जर विचार केला तर भारताच्याला ड्युटी जास्त आहे आणि पाकिस्तानला कमी आहे. तो विषय वेगळा आहे, त्याच्यावर आपण बोललो तर बरंच काही हे होऊ शकते. परंतु जो तुम्ही आता महामार्गाची गोष्ट केली, शक्तीपीठ, याची गरज जशी समृद्धीची झाल्यानंतर समृद्धीमुळे आपण बरंच टच झालो आहे. म्हणजे आता एक टोक आपलं नागपूर आणि एक मुंबई. आता हे नागपूर टू गोवा आहे, असंच आहे ना. शक्तीपीठ. आता याच्यामध्ये जर विरोध असेल समजा शेतकऱ्याचा, 90% शेतकऱ्याचा विरोध आहे, तर आता समृद्धी झाली आहे ना. समृद्धीवरून बायपास दुसरे रोड तयार करा, मोठे करता येतात रोड. पण जर शेतकऱ्याचा विरोध असेल तर आता तुमचं काहीतरी त्याच्यामध्ये कुठंतरी चांगल्या गोष्टी तुमच्या स्वतःच्या घडत असेल तर तुम्ही त्या भांडवलदाराचा विचार करण्यापेक्षा शेतकऱ्याचा करा. कारण आता समृद्धी चांगला झाला, उलट त्याला चांगला करा जे काही अपघात होऊन राहिले. आणि समृद्धीपासून पुन्हा बायफार्केशन करता येते. आता गोवाला टच होण्यासाठी गोव्यामध्ये असं काही नाही, पर्यटन आहे. मुंबई महत्वाची होती आपल्याला. समृद्धीसाठी तर मी वेलकमच करतो, कारण स्वतः अनुभव घेतला. परंतु शक्तीपीठमध्ये जर समजा एवढ्या शेतकऱ्याचा जर विरोध असेल आणि त्यांच्या चांगल्या सुपीक जमिनी की त्यांच्यावर ते लोक चांगल्या पद्धतीनं कुटुंबाची गुजराण करत असेल, प्लॅन झालं असेल, त्यांना पुन्हा तुम्ही बेरोजगार कराल किंवा म्हणजे बऱ्याच अडचणी येईल त्यांच्या. आधीच त्या अडचणीत अजून अडचणीत जाईल. पैसा हा टिकत नसतो. शेती आता काही घेणं सोपं राहिली नाही, महाग झाली आहे. मगाशीच म्हटलं की शेती महाग झाली, इकडे सगळे पैसेवाले वळत आहे. आज तुम्ही कुठेही पिक्चर पहा, तुम्ही जर त्याचा एक सर्वे केला मीडियानी की किती लोक शेत्या घेत आहे, आज शेत्या घ्यायला कोण निघायला दिसून देईन तुम्हाला. त्याच्यामुळे शक्तीपीठची गरज, समजा शेतकऱ्याचा विरोध असेल तर काही गरज नाही. एकीकडे सरकार म्हणतं की आम्ही शेतकऱ्यांसाठी योजना आणतो आणि एकीकडे हा मार्ग. शेतकऱ्यासाठी योजना आणल्याने असं नाही, आणतात. परंतु काही गोष्टीला जर समजा विरोध होत असेल तेव्हा एखादी गोष्ट जर समजा, आता एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. एक नानासाहेब पाटील कृषी सचिव होते. ते काय करायचे की संत्रा मोसंबीसाठी हिवाळी अधिवेशन नागपूरला व्हायचं, तर ते पूर्ण तिन्ही जिल्ह्याचे वर्धा, अमरावती आणि नागपूर शेतकऱ्यांना बोलवायचे, त्यांच्यासोबत चर्चा करायची, बॅकअप घ्यायची की काय अडचणी आहे. आणि त्यांनी बरेच कामं तेव्हा केले. शेततळं त्यांच्या वेळेचा तयार झालं मोठ्या प्रमाणात. इंडो इस्रायल जे आलं आहे संत्र्यावर, ते नानासाहेब पाटलाच्या माध्यमातून आलेलं आहे. आणि पवार साहेबांची सुद्धा त्या गोष्टीला मदत होती. आणि त्यांनी हॉर्टिकल्चरमध्ये काही नवीन जातीचं हे केलं. जसं आता एक जस्ट आम्ही आता सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी सुद्धा याच्यामध्ये आता टँगो आणि शुगर बिल हे नवीन व्हेरायटी आणल्या. बरेच दिवसापासून ओरड होती NRCची काही व्हेरायटी आणल्या नाही. परंतु एक फार्मर प्रोड्युसर कंपनी शेतकऱ्याची, त्यांनी एक खूप अतिशय चांगलं काम केलं आणि त्याला गडकरी साहेबांची मदत होती. आम्ही सोबत आता स्पेनला जाऊन आलो. स्पेनला ते आता 2-3 व्हेरायटी आल्या. आता त्याचा येणाऱ्या काळामध्ये अजून चांगला फायदा होईल. याच्यामध्ये जसं तुम्ही सांगितलं की काही गोष्टी कशा आहे, सरकारने जर चर्चा केली चांगली शेतकऱ्यासोबत तर ते अजून सॉल्व्ह होते. काही धोरणं राबवताना हे कसे करतात की वरच्या लेवलवर ते धोरणं ठरून जाते आणि ते तुम्ही इम्प्लिमेंट करता. खालचा बॅकअप जो आहे, खाली काय, जसा आता मी मगाशी माणिकराव कोकाटे साहेबांचा पुन्हा उल्लेख करतो. महाडीबीटी योजना होती कृषीची. त्याच्यामध्ये कसं व्हायचं की तुम्ही अर्ज केला, मी अर्ज केला, अजून 2-4 लोकांनी अर्ज केला, पण मग प्रत्यक्षात ज्याचा नंबर लागला त्याचे जर पैसे नसेल तर ते पुन्हा अजून काढायचे. हे चुकीचं होतं. ते कोकाटे साहेबांच्या लक्षात आलं. त्यांनी असं केलं की ज्यांना योजनेची गरज आहे तर ते याच्यानुसार, म्हणजे जो पहिल्याला प्राधान्य ते केलं. ते त्यांनी का केलं तर ते फिरले, शेतकऱ्यासोबत चर्चा केली, बॅकअप मिळाला त्यांना. म्हणून वाईट वाटलं मला की एवढ्या चांगल्या कृषी मंत्र्याला काही मीडियाच्या फक्त काही गोष्टी म्हणजे याच्यामुळं उडवण्यात आलं. पण तुम्हाला जर काही शेतकऱ्याची धोरणं करायची असेल
तर तुम्ही शेतकऱ्याचा बॅकअप घेणं महत्वाचं आहे. आणि तिथे तुम्हाला कळते की इथे काही तुम्हाला म्हणजे बऱ्याच गोष्टी युती सरकारने पण प्लॅन चांगल्या केल्या आहे. परंतु मला असं वाटतं की जसं गडकरी साहेब मधामधा शेतकऱ्यासोबत भेटतात विदर्भातल्या असो की महाराष्ट्रातल्या, तसा फडणवीस साहेबांचा थोडासा एक गॅप आहे. तर आमचे मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, मधल्या पिरियडमध्ये आम्ही भेटलो तर बांगलादेशचा जो व्यापाऱ्यांना पैसा चालला होता तो आम्ही वाचवला, त्यांच्या लक्षात आलं म्हणून आणून दिलं, भेट द्यायला त्यांनी दिली म्हणून. त्यांनी मधामध्ये संत्रा हॉर्टिकल्चर वाल्यांसोबत किंवा रेशीमचा आहे किंवा कॉटन आहे, सोयाबीन आहे, अशा वेगवेगळ्या लोकांसोबत कधीतरी, वेळ तर नाही आहे त्यांना, बिझी आहे, परंतु मधामधात जर त्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये असं काही मिटिंग केलं शेतकऱ्यासोबत, त्यांना बॅकअप मिळेल कुठं काय अडचणी आहे असं मला वाटते. त्याच्यातून चांगला फायदा होईल. ज्याप्रमाणे गडकरी साहेब नेहमी बॅकअप घेत राहतात की कुठे काय अडचणी आहे ते होईल. आता आपण सरकारच्या भूमिकेबद्दल बोलतच आहोत आणि सरकारच्या यामधल्या सहभागाबद्दल बोलत आहोत, धोरणांबद्दल बोलत आहोत. तर संत्र्याच्या निर्यातीसाठी तुम्हाला सरकारकडून काय अपेक्षा आहे? बघा, आपली जे व्हेरायटी आहे त्याला आपण नागपुरी मॅन्ड्रीन म्हणतो. हे ऍक्च्युली मॅन्ड्रीन आहे, संत्रा नाही आहे. आपण आता ठीक आहे पूर्ण भारतभर त्याला नागपुरी संत्रा म्हणतो. जसं आता आम्ही स्पेनला गेलो तर ते व्हॅलेन्शिया व्हेरायटी त्यांच्या शहरानुसार ठरली, तशी आपल्या नागपूरच्या नावाने नागपुरी संत्रा ठरली. परंतु हा नागपूर मॅन्ड्रीन आहे, हा इझी पील आहे. पण हा जो संत्रा हा बॉर्डरवर जाऊ शकतो. बॉर्डर म्हणजे कुठं, बांगलादेश आहे, नेपाळ आहे किंवा जवळपास रशिया आहे. समजा रशियाचं बॉर्डरवर नाही आहे पण थोडंसं अंतर जवळ आहे, पण युरोप किंवा बाकी देशामध्ये आपण निर्यात करू शकत नाही. कारण कसं आहे की युरोपला जायला वेळ लागते आणि तिथे याचा जो सेल्फ लाईफ आहे कमी आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला निर्यातीसाठी आपण प्रयत्न मोठ्या प्रमाणात होते. मी तुम्हाला सांगतो की रोजचे 200 ट्रक जायचे बांगलादेशला. आता काय होते, आपण जेव्हा याच्यामध्ये इकडे तिकडे बोलतो बऱ्याच कार्यक्रमामध्ये, तो काय बांगलादेश छोटा देश आहे त्याच्याच भरोशा राहता का? असं नाही आहे ना, छोटा राय का मोठा राय, तो घेतो किती याला महत्व आहे ना. आज दुबईला आमचे 5-6 कंटेनर जाते समजा महिन्याभरात, पण बांगलादेशला रोजचे 200 ट्रक जायचे आता नाही जात. 200 ट्रक मध्ये 20 टनाचा एक ट्रक म्हणजे किती टन झाले? 4000 टन. 4000 टन पर डे निर्यात होती आपली. ते लोक का खात होते संत्रा? तिथला लेबर किंवा तिथले मिडल क्लास लोक पण खायचे, कारण ते मांस जास्त खातात. तिथं मांस जास्त खाल्ल्यामुळं आपल्या संत्र्यामध्ये ऍसिड आहे आणि त्याच्यामुळे ते लोक खायचे. परंतु जे ड्युटी वाढवली त्यांनी नंतर, म्हणजे एवढी वाढवली की त्यांनी पहिले 40 रुपये किलो, मग 65 रुपये किलो, मग 72 रुपये किलो, आता 101 रुपये. म्हणजे इकडे जर समजा 40 रुपयाचा संत्रा असेल तर 140 ला पडते. बापरे, एवढी ड्युटी वाढवली. मग कशा खाणार? ते निर्यात कमी झाली. याच्याकडे जर लक्ष दिलं असतं भारत सरकारने, पण गडकरी साहेबांनी दिलं. आम्ही वाणिज्य मंत्रालयापर्यंत गेलो. वाणिज्य मंत्री जे गोयल साहेब आहे, महावाऱ्यांचे आमचे श्रीधरराव ठाकरे, आम्ही सर्व गेलो, परंतु तिथे काही निष्पन्न निघालं नाही. तर आता प्रोसेसिंग प्लांट चालू झाले आहे. गडकरी साहेब म्हणा किंवा फडणवीस साहेबांच्या माध्यमातून जे काही पतंजलीवाल्यांनी चालू केलं, एक चांगलं वेलकम झालंय. प्रोसेसिंग वाढल्यामुळे थोडासा रेट बरा राहील. परंतु हे जर निर्यात जर अजून लक्ष दिलं असतं, बांगलादेश आहे, नेपाळ आहे, दुबई आहे, गल्फ कंट्रीला देऊ शकतो आपण. इथे काहीतरी जर व्यवस्थित चांगले धोरण जर राबवले, बघा अपेडाच्या माध्यमातून काहीतरी एक वेगळा फंड खर्च केला पाहिजे निर्याती करता. आता पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आपण असं बोलत राहतो, पण सुरुवातीला ग्रेपला या लोकांनी पणनच्या माध्यमातून बराच पैसा खर्च करून त्यांची निर्यात वाढवली. आज ग्रेपची निर्यात मोठ्या प्रमाणात आहे, पोमोग्रेनेट आहे, वेलकम आहे, कारण ती शेतकरी आपलेच आहे. तशीच संत्र्यासाठी केली पाहिजे. परंतु आता निर्यातीसाठी पुन्हा एक आनंदाचं पाऊल पडलेलं आहे. आताच आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी नाशिक यांच्या माध्यमातून गडकरी साहेब सोबत होते. एक विदर्भातले 35 शेतकरी होते. तर एक टँगो व्हेरायटी जी आहे ती पूर्ण युरोपला चालते, तर ती व्हेरायटी आणली आहे नाशिकला, सध्या आहे सह्याद्रीकडे. आणि शुगर बेली आणली आहे विलास भाऊ शिंदे. या दोन्ही व्हेरायट्या येणाऱ्या काळामध्ये जर सेटअप झाल्या, कारण त्याला वेळ लागेल, 3 वर्ष जर आपल्या वातावरणात सूट झाल्या आणि जर त्याचं उत्पादन यायला लागलं, मग आपण युरोपला
म्हणजे आपल्याला जर युरोपला जर निर्यात करायची आहे किंवा निर्यात वाढवायच्या संदर्भामध्ये आपल्याला व्हेरायट्या बदलवणं गरजेचं आहे. त्याचं पहिलं पाऊल पडलेलं आहे. मला वाटते काही NRCCनं पण काही व्हेरायट्या आणल्या आहे. इव्हन जैन इरिगेशन कंपनी सुद्धा एक चांगलं काम त्याच्यामध्ये केलेलं आहे. तर मागच्या 8 वर्षांपेक्षा या 2-3 वर्षात ज्या घडामोडी संत्रा मोसंबीत झालेल्या आहे चांगल्या आहे. पण याच्यामध्ये पुन्हा अजून लक्ष दिलं तर अजून चांगलं होईल असं मला वाटतं. तर आता ज्या अडचणी येत आहेत संत्रा लागवडीसाठी त्याच्यावरती काय उपाययोजना करू शकतो आपण, आणि जे आता नवीन उत्पादक आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्या? बघा, याच्यामध्ये अडचणी तर मगाशी आपण चर्चा केली त्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणाचा बदल झाला. तुम्ही म्हणाल की आजोबा आणि वडिलांसारखं इझी धैर्य हरी खाटल्यावरी असा काही आता तुमचे पिकं होणार नाही. तुम्हाला जसं कोरोनामध्ये आपण अलर्ट राहिलो, ज्याची प्रतिकार शक्ती चांगली आहे तो कोरोनाचा रुग्ण वाहून सुद्धा त्याला इफेक्ट झाला नाही, आणि ज्याची प्रतिकार शक्ती कमी होते ते गेले. तसंच आपल्याला या ग्लोबल वॉर्मिंगच्या माध्यमातून माझं सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की आपण आता पॅकेज ऑफ प्रॅक्टिस आहे, ज्याला आता आपला ऑर्गॅनिक कार्बन जमिनीचं वाढवणं गरजेचं आहे, CN रेशो मेंटेन करणं गरजेचं आहे, इंडो इस्रायल बेड पद्धतीवर आपण संत्रा किंवा फळबाग लावणं गरजेचं आहे, ड्रीप मध्ये जो डिस्चार्ज आपण जास्त न देता कामापुरता देणं गरजेचं आहे. खत तुम्ही आता आम्ही तरी खत नाही वापरत, पण जे खत देतात त्या खत जे आहे त्याचं सुद्धा तुम्ही व्यवस्थित प्लॅन केला पाहिजे. 6-6 महिन्याने एक वेळा डोस देऊन देतो, 6 महिन्यात जेवण करतो का आपण? नाही करत ना. तसं त्या प्लांटला पण गरजेचं आहे. लेबॉरेटरी नाही आपल्याकडे आहे, लीफ अनालिसिसच्या त्या लेबॉरेटरी करणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये शेतकऱ्यांना मला असंच म्हणावं असं वाटतं की अडचणी जरी अनेक असतात तरी याच्यामध्ये मी स्वतः बघितलं आहे अनेक शेतकरी असे आहे की पर एकर हॉर्टिकल्चरमध्ये 5-5, 4-4 लाख, 3 लाख, 4 लाख रुपये कमावणारे आहे, पण कमी आहे. त्याचा एक अभ्यास करा तुम्ही. आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या माध्यमातून वातावरणात बदल झाला असल्यामुळं आपल्याला कुठेतरी एक वॉटर मॅनेजमेंट, न्यूट्रिशन मॅनेजमेंट, पेस्ट मॅनेजमेंट बेस्ट करावं लागेल. आणि कारण फळगळ मोठ्या प्रमाणात आलेली आहे. आता फळगळ फक्त भारतात आहे का? नाही. आता आम्ही स्पेनला गेलो तिथे फळगळ होती, त्यांनी सांगितलं. इस्रायलचे सायंटिस्ट त्यांनी सांगितलं की फळगळ होते, कारण बदल झालाय. पण ते लोक असं फळगळ झाले म्हणून रडत नाही बसत, ते लोक काय करतात, त्यावर मात करतात. आपल्याला पण ते करावं लागेल की बेस्ट प्रॅक्टिसेस करावं लागेल, अलर्ट राहावं लागेल. आता AI टेक्नॉलॉजी आली आहे. आता 12 तारखेला पुन्हा त्याच्यावर मीटिंग आहे. गडकरी साहेब त्याच्यासाठी अतिशय चांगले प्रयत्न करत आहे. तर याच्यामध्ये आता मला असं वाटते की नवीन जे एज्युकेटेड फार्मर आहे किंवा नवीन युथ आहे, यांनी जर पाणी असेल, जमीन असेल, तर स्वतः काही ठिकाणी मार्केटिंग जर प्रोडक्शन जर वडील करत असेल, एक शेतकरी 2 काम नाही करू शकत. कारण आम्ही मार्केटिंग केलं आहे. पणनच्या माध्यमातून आम्ही बालगंधर्वला संत्रा विकला आहे, शिवाजी पार्कला विकला आहे, बंगलोरला विकला आहे, अनेक ठिकाणी आम्ही गेलो. महोत्सवामध्ये शेतकऱ्यांना घेऊन गेलो, काय आम्ही एकटा नाही विकलो. जवळपास एक 50-50 शेतकरी घेऊन गेलो. त्यावेळेस पणनची मदत झाली, नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डची मदत झाली. तेव्हा हर्षवर्धन देशमुख साहेब होते, त्यांची मदत झाली आम्हाला या गोष्टीसाठी, बंगलोरसाठी. आणि पणनच्यासाठी आम्हाला तेव्हा हर्षवर्धन पाटील पणन मंत्री होते, कोरे साहेब फलोत्पादन मंत्री होते. तेव्हा आमचे बरेच महोत्सव झाले आणि तेव्हा कृषी सचिव नानासाहेब पाटलांनी भरीव मदत केली. आता तेव्हा आम्ही जे बघितलं की याच्यामध्ये जर समजा मार्केटिंग जर स्वतः केलं तर 4 टाइम पैसे होतात. पण प्रॉब्लेम कुठे येते, जर मी मार्केटिंग करत बसलो एकटा प्रोडक्शन करत बसलो तर माझं तिकडचं बिघडते. म्हणून माझी विनंती अशी आहे की एज्युकेटेड शेतकऱ्यांनी वडिलाकडे प्रोडक्शन सोपवायचं आणि स्वतः मार्केटिंग करा. तुम्ही समजा ऍपल बोर तयार केलं, तुम्ही पेरू तयार केलं, तायवान पिंक, तुम्ही सीताफळ तयार केलं, तुम्ही संत्रा तयार केला, मोसंबी तयार केली, तुम्ही स्वतःचं पॅकेजिंग जर केलं आणि ते जर शहरामध्ये विकलं तर शहरामध्ये असे काही आउटलेट गव्हर्नमेंटने द्यायला पाहिजे. शेतकरी बाजार म्हणू आपण, जसं रैतू आहे बंगलोरला तिकडे कर्नाटकमध्ये, तर तसा जर शेतकरी बाजार तयार केले समजा शासनाने, आणि हे जे एज्युकेटेड मुलं जर स्वतः मार्केटिंग करत आहे तर जो ग्राहक आहे याला सुद्धा चांगला माल मिळेल, डायरेक्ट फार्मर टू कन्झ्युमर. आणि पण यासाठी प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. हे जर झालं तर तुम्हाला 4 टाइम पैसे मिळेल, तुम्हाला नोकरी करण्याची गरज राहणार नाही. परंतु याच्यामध्ये बऱ्याच अजून काम करण्याचे झालेलं आहे, पण काही करण्याची गरज आहे. तर येणाऱ्या काळात जर असं झालं तर पैसा होईल,
परंतु सर्व स्पष्ट शब्दात सांगायचं तर सोयाबीन आणि कॉटन आणि गव्हावर तर आता काही नेट प्रॉफिट राहिलेलं नाही. त्याच्यापेक्षा कोंबड्या पाळा, गावरानी अंडे जर तुम्ही तयार केले तर खूप पैसे होते. मला त्याचा अनुभवासाठी आला की माझे काही मित्र करत आहे. तुम्ही डेअरीकडे वळा. आता मराठवाडा एवढा अडचणीत असताना ते शेतकरी त्या दुधाच्या भरोशावर बरंच काही काम करतात. अडचणी आपल्यापेक्षा विदर्भापेक्षा जास्त आहे. विदर्भाच्या शेतकऱ्यांना बरेच वेळा प्रकाश भाऊनी आपल्या देशोन्नतीच्या माध्यमातून सांगितलं का जोडधंदे करा. जोडधंदे करणं गरजेचं आहे. गोट फार्म आहे, बरेच लोक यशस्वी झाले आहे. तर असं जर केलं तर तुम्ही टिकू शकता. नाहीतर खर्च वजा जाता जो भाव काही मिळत नाहीये, स्वामीनाथन आयोग काही लागू होत नाहीये. तर अशा याच्यामध्ये जर समजा आपण म्हणला की आपण जागेवरच आपल्याला हमी भाव मिळेल तर हे एवढं वाटतं तेवढं सोपं नाहीये. पण याच्यामध्ये उपाय आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला आता चांगले प्रयत्न करावे लागतील, तयारी करावी. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही इतका वेळ काढून आमच्यासोबत गप्पा मारल्या, आपले विचार मांडले, आमच्यासोबत काही आयडिया शेअर केल्या. खूप खूप धन्यवाद. अशीच खरी मातेशी नाळ जोडलेली माणसं, त्यांची यशोगाथा आणि अनुभव घेऊन आम्ही पुन्हा भेटूच. तोपर्यंत बघत राहा देशोन्नती. नमस्कार.